पैलमा अक्षरदेवा साहित्यिक समूह, ज्येष्ठ लेखिका माननीय वैशालीताई पंडित यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात या समूहाची निर्मिती झाली. सिंधुदुर्गातील लिहित्या महिलांना एकत्र आणण्यासाठीचा हा समूह. त्यातलीच आम्ही काही महिला आमचा हा महिला संहिता लेखन डॉक्टर मेधा फणसळकर, संहितेतील कविता आणि लेख वैशाली पंडित, अनुराधा दीक्षित, उत्तरा जोशी, डॉक्टर माधुरी जोशी, डॉक्टर सुमेधा नाईक, डॉक्टर गौरी गणपत्ते, नलिनी कुवळेकर, स्नेहल माळकर फणसळकर, स्वाती सावंत आणि अंजली मुतालिक, संपदा प्रभुदेसाई, मधुरा अटलेकर आणि डॉक्टर मेधा फणसळकर. संकल्पना सर्व ऐलमा पैलमा समूहाच्या लिहित्या सख्या. सहभाग डॉक्टर गौरी गणपत्ते, स्नेहल माळकर फणसळकर, स्वाती सावंत, संपदा प्रभुदेसाई, अंजली मुतालिक, मधुरा अटलेकर आणि डॉक्टर मेधा फणसळकर. आम्ही सर्वजणी अभिवाचनासह सादर करीत आहोत आमचा महिला दिन. हेची दान देगा शब्दा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. व्यक्त होईन आवडी माझे मी पणाची जोडी, मी पणीची जोडी माझे मी पणीची जोडी. नलगे स्तुती आणि वाहवा, अर्थ नित्य देई नवा, अर्थ नित्य देई नवा. अक्षर ब्रह्म उपासना याची जाण यावी मना, जाण यावी मना याची जाण यावी मना. हेची दान देगा शब्दा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. अक्षर ब्रह्म उपासना. अक्षर जे कधीही नष्ट होत नाही ते अक्षर. आज अक्षरदेवाच्या उपासक आम्ही ऐलमा पैलमा समूहाच्या महिला अक्षरांच्या शब्द फुलांच्या गजऱ्यातून महिला दिन साजरा करणार आहोत. कौतुके नाहली भाषा जगी मराठी, कौतुके नाहली भाषा जगी मराठी. वंदिते आज मी तिच्या आशिषासाठी, वंदिते आज मी तिच्या आशिषासाठी. भूषण हे आम्हा महाराष्ट्रवासींचे, भूषण हे आम्हा महाराष्ट्रवासींचे. सौभाग्य मिरवितो भाषा समृद्धीचे, सौभाग्य मिरवितो भाषा समृद्धीचे. मज दिले तियेने थोर विश्व शब्दांचे, मज दिले तियेने थोर विश्व शब्दांचे. त्या मराठीस हे अर्घ्य असे कवनाचे, त्या मराठीस हे अर्घ्य असे कवनाचे. ज्या अक्षरातून भाषा तयार होते त्या अक्षरांचेच होतात शब्द, शब्दांचेच होतात संवाद, संवादाच्या होतात कथा, कविता, गजला आणि नाटक. आणि मग शब्दच माझे सखे सोबती, शब्दच माझ्या अवती भवती. शब्दच मग का उगा भांडती, शब्दच मग का उगा भांडती. शब्दांच्या मग कविता होती. अशी आमची अवस्था होऊन जाते आणि आम्ही हा सख्या शब्दप्रवाहात वाहवत जातो. मग कधी या शब्दांना कोणी कोल्हापुरी रांगडेपणा देतं तर कोणी वराडी ठसका, कधी मालवणी इरसालपणा तर कधी पुणेरी झटका. आणि मग होऊन जाते एक नवीनच कॉकटेल भाषा. तरी पण माणसाची मूळ भाषा कुठून तरी प्रकट होतेच. आता हे बघा, आमची सखी इथे बसली आहे, डॉक्टर गौरी. गौरी आणि मी एकाच गावामध्ये प्रॅक्टिस करतो. परवा एक पेशंट माझ्याकडे आला, तपासून वगैरे झालं आणि त्याच्यानंतर त्यानं मला विचारलं, मॅडम तुम्ही घाटावरच्या का? तर त्याच्यावर मी म्हणलं हो. मग त्याला पुढे प्रश्न विचारला, आपल्या गौरी मॅडम पण घाटावरच्याच का आहेत का हो? तर मी म्हणलं हां, बराचसा काळ त्यांचा घाटावर गेलाय. पण का रे, असं का तू विचारलंस? त्यावर त्यानं मला असं विचारलं, मॅडम तुम्ही दोघींना बोलताना की शब्द खूप वापरता. ते ऐकल्यावर मला हसायलाच आलं. म्हणजे बिरबलाच्या गोष्टीसारखं शेवटी आपली मूळ भाषा माणूस काही विसरत नाही हे खरं. तर गौरी, तुला बाबांच्या बदलीमुळे वेगवेगळ्या भागात फिरायला मिळालं आणि मराठी भाषेचेच वेगवेगळे नमुने ऐकायला मिळाले. खरंय,
वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे दर 3 वर्षांनी आमची जागा बदलायची आणि त्यात माझी मातृ जरी एक असली तरी माझ्या मातृच्या तोंडी 3 भाषा होत्या. म्हणजे तिचं बालपण गेलं महाराष्ट्रामध्ये, शालेय शिक्षण मराठीमध्ये झालं, तिचं तरुणपणातलं कॉलेज जीवन आहे ते हिंदी भाषेत झालं आणि ती जिथे राहत होती रायपूरला तिथे छत्तीसगढी भाषा सुद्धा बोलली जायची. त्यामुळे तिच्या तोंडामध्ये 3 भाषा आणि त्याच 3 भाषा आमच्याही तोंडवळणी पडलेल्या होत्या. पण काही म्हणा, मिसळ भाषेची ही गंमत आहे ही काही वेगळीच असते. या मिसळ भाषेचे घडलेले गमतीदार किस्से आम्ही कुटुंबियांनी तर खूपच अनुभवलेले आहेत. त्यातलेच काही प्रसंग आपल्या सगळ्यांशी शेअर करते. माझ्या आजोबांची मध्य प्रदेशात बदली झाली, महाराष्ट्रातून. तिथे कॉलनीमध्ये मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली सगळ्या भाषेची कुटुंब अगदी गुण्या गोविंदाने नांदायची आणि त्यांच्या संवादाची कॉमन भाषा होती हिंदी. अस्सल मराठी भाषेतील कुटुंबातून आलेली माझी आजी लग्नानंतर 12-13 वर्षांनी डायरेक्ट रायपूरच्या मिसळीच्या डब्यात जाऊन पडली. माझे आजोबा कंपनीमध्ये एकदम फेमस आणि लोकप्रिय कॅरेक्टर होते. त्यांची सवय होती संध्याकाळी कंपनीतून आले की हातपाय धुवायचे, चहा पाणी झालं की थोडा वेळ फिरायला आणि ब्रिज खेळायला जायचं. ठरलेल्या वेळी त्यांचा एक मित्र यायचा आणि विचारायचा, कुलकर्णी है की गया? एकदा नेमकी आजी तिथे असताना ते आले आणि त्यांनी आजीला पाहून विचारलं, कुलकर्णी किधर गया? तिला हिंदीत कसं बोलायचं आणि ह्या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं हे काही सुचेना. तिने पटकन सांगून टाकलं, कुलकर्णी आया, चड्डी निकाला और घूमने गया. त्या माणसाने परत विचारलं, चड्डी निकाल के? तिने सुद्धा कॉन्फिडेंटली सांगितलं, हाँ चड्डी निकाला, उधर रखा और चला गया. तो विचारणारा माणूस पण चला गया. पण शेवटी आजोबा घरी आल्यानंतर घरात जे काही हास्याचे स्फोट झाले ते आम्ही सगळे अजूनही हसतो आणि त्याची आठवण काढतो. ऍक्च्युली आजीला ना विजार हा शब्द वापरायचा होता, विजार घालून गेले म्हणून. पण विजारीला हिंदीत काय म्हणतात हे तिला लक्षात आलं नाही. आता आज ती आजी 80 वर्षाची झाली तरी सुद्धा आम्ही तिच्या तरुणपणीच्या आठवणी काढतो आणि हसत असतो. नंतरचा एक प्रसंग आहे. आता ही जी आई माझी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेली होती ती लग्नानंतर परत महाराष्ट्रामध्ये आली आणि माझे बाबा नोकरीनिमित्त अलिबागला राहायला होते. तिथे एका दुमजली वाड्यामध्ये ते भाड्याची खोली घेऊन राहायचे. वरच्या मजल्यावर खोली होती आणि लग्नानंतर पहिल्यांदाच माझी आजी म्हणजे माझ्या आईची सासू आपल्या लेकाचा नवीन संसार बघायला आली. माझ्या आईने प्रवासातून आलेल्या आजीला सांगितलं, बाथरूम खाली आहे, तुम्ही आंघोळ करणार असाल तर करून घ्या. आजीने विचारलं, बाथरूम खाली आहे का? आई म्हणाली, हो हो खाली आहे, म्हणूनच म्हणलं ना लवकर आंघोळ करून घ्या. एवढं सांगून माझी आई स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने आई बाहेर आल्यानंतर बघते तर आजी घरामध्ये नाही. आईने हाका मारून बघितलं, आजूबाजूला विचारलं तर कुठेही आजी दिसली नाही. आई एकदम घाबरली, तिला काय करावं सुचेना. तेवढ्यात आजी खालून वर येताना दिसली. आईने घाबरून विचारलं, कुठे गेला होतात? आजी म्हणाली, कुठे म्हणजे काय? अगं खाली गेले होते आंघोळीला. आईने विचारलं, खाली खाली कशाला गेला होतात आंघोळीला? आजी म्हणाली, अगं असं काय, तूच सांगितलंस ना न्हाणीघर खाली आहे म्हणून. नवीन सुनबाई एकदम बावरली आणि म्हणाली, मी कुठे म्हणलं खाली आहे? मी फक्त सांगितलं बाथरूम खाली आहे म्हणून. म्हणजे वरतीच आहे पण खाली आहे. या वर आणि खालीच्या गोंधळात आजीच्या लक्षात आलं, खाली याचा अर्थ रिकामा असा होता. सासरी इनामदारांच्या घरामध्ये आजीची म्हणजे माझ्या आईची माहेरी कुलकर्णी मिसळ जरा नवीनच होती. त्यामुळे नव्या सोनेने दिलेले मिसळीचे चटके हे सगळ्यांनाच झेपावणारे होते. पण नशीब आजी माझी शिक्षिका होती त्यामुळे तिने हा मिसळीचा कट चांगला गोड मानून घेतला. माझी मावशी मात्र लग्न झाल्यानंतर मध्य प्रदेशातच स्थायिक झाली आणि तिच्या मुली आणि मुलं ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये यायचे त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असायचो. त्यांना मराठीत बोलायची हौस असायची आणि आम्हाला त्यांच्याशी हिंदीत बोलायला खूप आवडायचं. त्यांना मराठी म्हणून घ्यायला आवडायचं आणि आम्हाला त्यांच्याशी बोलताना हिंदीतले शब्द वापरायला खूप मजा यायची. आम्ही त्यांच्याशी बोलताना माँ पिताजी असे शब्द वापरले तर त्यांना राग यायचा. त्या म्हणायच्या, तुम ऐसे बोला मत करो यार, हम लोग घर में तो आई बाबा ही बोलते हैं. मग काय, आमची मराठी आणि त्यांची हिंदी एकमेकांच्यात इतकी घुसत गेली आणि ती एकरूपता इतकी टोकाला गेली की एकदा माझ्या भावाने त्या बहिणीला सांगितलं, तुम यहाँ से नहीं त्यहाँ से जाओ बरं. एकदा टीव्ही बघायला सगळेजण बसलो होतो आणि जागा खूप छोटी होती. एक बहीण पूर्ण फटकल मारून बसली होती. माझ्या भांडी आवड के बैठो. कर्मधर्म संयोगाने माझ्याही वाट्याला
आईसारखंच कॉलनीमधलं बालपण गेलं. तिथे मराठी भाषा जरी असली तरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले तसेच वेगवेगळ्या राज्यांमधले शेजारी पाजारी होते. त्यामुळे मराठी कॉकटेल अगदी त्याची पाळमुळे सहजच माझ्या अंगी रुजली होती. लहानपणी शाळेमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असताना हे असं करायचं, ते तसं करायचं, असं लगेच जायचं आणि लगेच परत यायचं, अशासारखी भाषा मी सुद्धा बोलायला लागले होते. शाळेच्या काही वर्षांनंतर आम्ही तिलारीला आलो, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ते बेळगाव पासून 2 तासावरती होतं आणि त्या कॉलनीमध्ये कानडी भाषिक लोक जास्ती होते. त्यांच्यासोबत राहून माझी मराठी सुद्धा कानडी हेल घ्यायला लागली होती. एक कानडी काकू होत्या, त्यांची आणि आईची चांगलीच मैत्री होती. एकदा त्या घाबऱ्या गुबऱ्या होऊन आल्या आणि आईला म्हणाल्या, "हो वहिनी, तुम्हाला कळलं का, त्या अमुक तमुक बाईचं नवऱ्याबरोबर भांडण झालं आणि रागाच्या भरात वारून घेतलं की हो तिने स्वतःला." आणि त्या रडायला लागल्या. आईला काही अर्थबोध होईना. आईनं विचारलं, "म्हणजे नक्की काय केलं?" त्यांनी सांगितलं, "अहो, ते नसतंय का हो, ते दोरा असतो तो घशाला बांधून घेतात आणि वरती टांगतात, ते तसलं केलं की हो तिने." मग माझ्या आईला कळलं तिने गळ्याला फास लावून आत्महत्या केली ते. त्याच एकदा आईला आपल्या नवऱ्याची तक्रार सांगताना म्हणाल्या, "आमचे हेनी ना बाहेर नुसता दंगा आणि घरात आले की हुप्प बघा." आता अशा आणीबाणीच्या परिस्थितीला आजूबाजूच्या शब्दांचा आधार घ्यायचा, वाक्याचा अर्थ लावायचा आणि पुढे जायचं, ही सवय आम्हाला अगदी लहानपणापासूनच लागली. एकदा अशाच एका शेजारी काकूंना आईने विचारलं, "तुमच्या घरामध्ये एवढा रडण्याचा आवाज कसला येतोय?" तर त्या काकू म्हणाल्या, "अहो, आमच्या संजूला यांनी बदडलाय म्हणून तो घनघोर रडायलाय." आतापर्यंत घनघोर लढाईच असते मला माहिती होतं. रडणं सुद्धा घनघोर असतं हा शब्द मला त्या दिवसापासून किंवा हा शोध मला त्या दिवसापासून लागला. एकदा बाबा ओळखीच्या घरी गेले. त्या काकूंनी समोर सरबताचा ग्लास ठेवला. बाबा नुकतं घरातून चहा पिऊन गेले होते. त्यांनी सरबत नको म्हणून सांगितलं. त्यावर त्या काकू अगदी सहज म्हणाल्या, "अहो, पाणीच असतंय ते, पिऊन सोडा हो." बाबांना कळलं नक्की काय सोडू. कॉलेजमध्ये असताना आम्ही उरणला राहायला आलो. तिथे सगळ्या आगरी लोकांचा एरिया होता. तिथे भाजी मार्केट, दुकानं, इथे सगळी आगरी लोक आणि ती आगरीच भाषा. आणि त्यांचं बोलणं सुद्धा इतकं मोठं होतं ना, "आवरा मावरा नाही मिळाला काय?" असं बोलल्यानंतर आम्हाला असं वाटायचं कोणीतरी आमच्या अंगावर धावून येणार आहे. सुरुवातीला भीती वाटायची, पण नंतर ती भाषा पण छान समजायला लागली. ऍक्च्युली उरणच्या कॉलनीमध्ये नागपूर, चंद्रपूर, कोराडी इथली लोक जास्ती होती आणि त्यांच्याबरोबरच आम्ही पण "चलना बे, जाणं बे, काय करून राहिली?" हे बे के बे इतकं तोंडात बसलं आणि गोड वाटायला लागलं की त्या वाक्यांमध्ये आम्हाला काही चुकतंय हे लक्षातच कधी आलं नाही. लग्नानंतर मात्र कोकणात आले आणि इथले पेशंट मालवणी भाषेमध्ये आरोग्याच्या तक्रारी सांगायला लागले. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. पेशंट सांगायला लागले, "दोन्ही डोके दुखतात." मी बुचकळ्यात पडले. अरे, डोकं तर एकच असतं, ह्यांना पण दिसताना तर एकच डोकं दिसतंय, मग 2 डोके दुखतात म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? मग नंतर मला कळलं, डोके म्हणजे गुडघे, तसंच दोन्ही डोळ्यात दुखता. आता डोळे आणि हात दाखवतात कमरेकडे. मग मला लक्षात आलं, पाठीमागचा जो जॉईंट असतो त्याला ते लोक डोळा असं म्हणतात. आणि आता तर काय, इरिरता, पेटके येतात, जगाला भरता, हवाळी लागता, हे असले शब्द माझ्या सुद्धा डिक्शनरीमध्ये आले आणि त्यांना काय म्हणायचंय हे त्यांच्याच भाषेत मी सुद्धा विचारायला लागले. इतकंच कशाला, कोकणी भाषा बोलणारे गोयकर किती करता हो, आणि मालवणी मिश्रित बोलणारे हिंदी मुसलमान पेशंट यांची भाषा देखील आता छान समजायला लागली. सुरुवातीला एका पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर आपण कसं मराठीत म्हणतो ना, इंजेक्शन दिल्यानंतर चोळा, हा, तसं मी पेशंटला दाबात सांगितलं, "हा चोळो." आणि मग माझ्या लक्षात आलं की मी कुठल्या भाषेत बोललोय आणि त्याचा काय अर्थ होतोय. पण ठीक आहे, आता मी सुद्धा सराईतदारपणे मिसळीच्या कटाची मराठी भाषा बोलायला शिकले आणि आता जाणारे क्या, करणारे क्या, असं मी देखील त्यांच्याशी बोलायला लागले. काही समजावून सांगताना, "देखो ऐसा करणे हो ना," असं बोलताना माझी जीभ आता अजिबात चाचरत नाही. आणि "ये तपासणी करकोलो जरुरी आहे," असं बोलायला माझ्या पेशंटला त्यातली गंभीरता समजते. याहून दुसरं काय हवं.
इतक्या वर्षात मागे वळून बघताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते की बालपणापासून शुद्ध भाषेचा बाळकडू पिण्याऐवजी मराठी भाषेचं बाळकडू पिण्याऐवजी त्याच्या मिसळीच्या कटातच मी सामील झालेली आहे. पण त्यामुळे वेगवेगळ्या भाषांचं सौंदर्य, त्याचा ठेका आणि ठसका मला अनुभवायला मिळाला. अर्थात त्यामुळे शुद्ध मराठी भाषेवरचं प्रेम कमी नाही झालं. या इतर भाषा देखील मला माझ्या माय मराठीच्या बहिणी आहेत. आईपेक्षा मावशांची ओळख जरा लवकर झाली म्हणायचं इतकंच. आणि आता उशिरा का होईना शुद्ध मराठी भाषा कशी असते हे समजायला लागलं, हेही नसे थोडके. मात्र माय मराठी इतक्याच तिच्या सगळ्या बहिणी म्हणजेच माझ्या सगळ्या मावशा या मला तितक्याच प्रिय आहेत हे मात्र खरं. धन्यवाद. अगं बायानो, माहितीये मला, पण मला सांगा, तोच लोक हेही म्हणतात की बायकांना विनोद कशाशी खातात हे माहितीच नाही. किती तुमच्यातल्या लेखिका विनोदी लेखन करतात सांगा बघू. असं म्हणत बायकांवर 1760 विनोद करणार आणि आम्ही किती बापुडे असं आवडणार. खर तर या काही वर्षात मंगला गोडबोले, निर्मला मठपती, उर्मिला चाकूरकर आणि आपल्या सिंधुदुर्गातील वैशाली पंडित, सई लळित या उत्कृष्ट विनोदी लेखन करतात. हो ना, खरं तर आपण बायकांनी सर्व क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. परंतु एखाद्या पुरुषाच्या यशात स्त्रीचा वाटा, स्त्रीच्या यशात पुरुषाचा वाटा ही वाक्य खरं तर पुस्तकात शोधतात. पण आपण स्त्रिया एकट्या काही करू शकतो हे अजूनही बऱ्याच जणांना मान्यच होत नाही. हो अगं, आपली सखी आहे उत्तरा जोशी, तिचा एक शेर आहे, त्याच्यातून तिने हे स्पष्ट केलंय. तिची चिकित्सा करण्या इतके सोपे काहीही नाही, तिची चिकित्सा करण्या इतके सोपे काहीही नाही. बाई समजून घेणाऱ्याचे काळीज असते वाघाचे, बाई समजून घेणाऱ्याचे काळीज असते वाघाचे. परफेक्ट. खरं सांगू का, मला असं खूप अनुभव आलेले आहेत. आणि एक मिनिट, माझ्याकडे एक लेखच आहे माझा ह्या विषयावर लिहिलेला, मी वाचूनच दाखवलेलं मला. आम्ही उभयता एका हॉटेलमध्ये गेलो होतो. थोड्या वेळाने हॉटेलचे मालक, जे आमचे चांगले परिचयाचे, आमच्याकडे आले आणि विचारपूस करून वगैरे झाल्यावर मला म्हणाले, मॅडम तुम्ही खूप छान लिहिता, तुमचा गणपतीचा लेख आला होता ना, तो खूपच छान होता, मला खूप आवडला. तुमची भाषाशैली खूप छान आहे आणि लेखन पण एकदम अभ्यासपूर्ण होतं तुमचं. स्तुती ऐकून मनात मी जरा खुशच झाले. जवळजवळ आकाशात उडायलाच लागलं होतं म्हणाला. आणि त्यांच्या पुढच्या वाक्याने मला एकदम जमिनीवरच आदळलं. मला म्हणाले, तुम्ही एकटा काय लिहिणार, साहेब मदत करत असणार. मी एकदम अवाक. लगेच माझ्या नवऱ्याने स्पष्ट केले, मी काही मदत करत नाहीये, मी तर बरेचदा वाचून छापून आल्यावरच वाचतो. अर्थात आता हे नंतरचं काही बोलायलाच होतं का, खरं तर माझं छापलेलं सुद्धा ते वाचत नाही बऱ्याचदा. पण ठीक आहे, किमान लोकांच्या समोर तरी कबूल नाही ना करायचं. पण ठीक आहे, असू दे. किमान त्याने एवढं तरी सांगितलं की मी तिला काही मदत करते, त्याने मनाचा मोठेपणा तरी दाखवला. म्हटलं चला आता तरी यांचा विश्वास बसेल, ही खरोखरच एकटी लिहित असेल सगळा. मी अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मी दचकलेच. हा तर साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे. मदत करतात पण कबूल नाही करत, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर बघून मी कसं ओळखलं असं माझ्याकडे आणि बघत होते. मला खरं तर धक्काच बसला होता. जी गोष्ट आपल्या मनात सुद्धा नाही ती असणारीच असं ही व्यक्ती कसं काही समोर मिळू शकते. म्हणजे एखादी गोष्ट एखादी बाई पुरुषाच्या मदतीशिवाय करू शकते यावर यांचा विचार येणंच नाही, त्यांचा विश्वासच नाही. काय कारण असावं असं मानसिकतेचं. आणि मग मी जेव्हा ह्या गोष्टीवर विचार करायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या गोष्टीला आपण स्त्रियाच बऱ्यापैकी कारणीभूत आहोत. काही काही गोष्टी आपण सहज करू शकतो पण त्यासाठी सुद्धा आपण पुरुषांवर अवलंबून राहतो. म्हणजे खरं सांगायचं
तर सिलेंडर बदलण्यासारखी गोष्ट. सिलेंडर हा विषय आपल्या स्वयंपाकघराशी निगडीत आहे, आपलं कधीही संपू शकतो. पण बऱ्याच बायका मी अशा बघितल्यात की सिलेंडर बदलण्यासाठी त्यांना नवरा किंवा घरातला कोणतरी पुरुष लागतो. मग तो येईपर्यंत थांबून राहणार, तोपर्यंत बसून राहते, स्वयंपाक करणार नाही. पण आपण प्रयत्न करणार नाही की मी सिलेंडर जोडू शकते म्हणून. पण आता ही किती क्षुल्लक गोष्ट आहे, हे तर सोडूनच द्या. मी तर अशा बायका बघितलेल्या आहेत की 2-2 दिवस एखाद्या बाजारातून आणायची गोष्ट असेल तर त्याच्यासाठी पुरुषासाठी थांबून राहतात. किंवा अजूनही अशा बायका आहेत की ज्यांना पार्लरमध्ये जायचं असतं पण सोडायला नवरा आणि घेऊन यायला नवरा हवा असतो. मग अशा जर क्षुल्लक गोष्टींसाठी आपण जर त्यांच्यावर अवलंबून राहायला लागलो तर का नाही त्यांनी आपल्याला नावं ठेवायची. म्हणजे अशा आपल्या वर्तणुकीतूनच आपण त्यांना बोलायला संधी देतो. खरं सांगू का, नवरा बायकोनी काही काही बाबतीत एकमेकांवर अवलंबून असले पाहिजेच. म्हणजे कसं त्यात एक वेगळी गंमत असते हो, त्यातूनच एकमेकांवरचं प्रेमही दिसतं, किंबहुना थोडंसं वाढतं सुद्धा. पण ते अवलंबून असणं आपली अगतिकता बनवू देता कामा नये ना. तशीच वेळ आली तर आपल्याला खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. जसं काही कामाचं आहे ना तसंच काहीसं निर्णय प्रक्रियेचं सुद्धा आहे. अगदी क्षुल्लक निर्णय घेताना सुद्धा घरचे पुरुष काय म्हणतील याचा बाऊ केला जातो. तुमचा निर्णय योग्य असेल तर उगाच कोण कशाला विरोध करेल, आणि समजा करत असेल तर आपला निर्णय योग्य आहे हे त्याला समोरच्याला आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. आणि तशीच वेळ आली तर आपल्या निर्णयावर आपल्याला ठामपण राहता आलं पाहिजे. मात्र यासाठी आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही म्हणाल या गोष्टीचा काही शिक्षणाशी संबंध आहे का? मला नाही तसं वाटत. ही एक वृत्तीच आहे. काही काही सुशिक्षित बायका सुद्धा पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असलेल्या दिसतात, तर काही काही वेळा एखादी अशिक्षित बाई सुद्धा स्वतःचा संसाराचा रस स्वकर्तृत्वावर चालवताना दिसते. कित्येक वेळा अशा बायका मुलांच्या हितासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतात, तर काही सुशिक्षित स्त्रिया दडपणापोटी योग्य निर्णय घ्यायला कचरतात. का नाही अशा वेळी आपण कणखरपणे उभ्या राहू शकत? माझी एक मैत्रीण शिक्षिका आहे, औषधं घ्यायला आली होती. सगळी नको देऊ. मी म्हटलं का गं? अगं ही गरजेची आहे तुझ्या, ती काय टॉनिक वगैरे नाहीये, तुला जो आजार झालाय त्याच्यासाठी ते आवश्यक आहेत, तू नाही घेतलीस तर तुझा प्रॉब्लेम पूर्ण बरा नाही होणार तो. तर म्हणते कशी, अगं दिसतं तसं नसतं, सगळा पगार मला घरात नेऊन द्यावा लागतो, ठराविक खर्चापुरते मला पैसे देतात, त्याचाही हिशोब द्यायला लागतो, लागले तर परत परत आपलं तोंड वेड गाळून परत परत मागायचं लाचारासारखं. मीच कमावलेले पैसे पण मलाच ते पैसे देताना त्यांची तोंड वाकडी होतात, मग त्याच्यापेक्षा न मागितलेलंच बरं. म्हटलं काय सांगतेस, मला तर चांगलाच धक्का बसला होता. मी म्हटलं अगं कुठल्या जमान्यात राहतेस बाई, मला तर खरंच वाटत नाहीये हे. घर खर्चाला पैसे द्यायलाच हवेत, पण ते तू दे ना, तू कमावतेस ना, मग त्याचा योग्य विनियोग तूच केला पाहिजेस. असे मी म्हणायची खोटी ती बाण फुटल्यासारखी बोलायला लागली. तिच्या घरात तिला एक कमावून आणणारी व्यक्ती या पलीकडे काहीही स्थान नव्हतं. स्वतः कमवत असूनही एखादी गोष्ट खरेदी करायची तिची हिंमत नव्हती. हौस मौज तर दूरचीच गोष्ट. ती सारखी घरच्यांना दूषणे देत होती. मी मात्र तिलाच दोष दिला. या गोष्टीची सवय तूच लावलीस ना. नव्या नवलाईच्या दिवसात काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत हे खरंय, पण आपल्यावर अन्याय होतो हे जेव्हा तुझ्या लक्षात आले तेव्हा तू का नाही या गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न केलास? मऊ लागले की कोपराने खाण्याचे हा निसर्ग नियम आहे. तिलाही ते पटले, पण वळले की नाही कोणास ठाऊक. अजून एक घडलेला प्रसंग. मी भाजी घ्यायला आमच्या नेहमीच्या दुकानात गेले होते. पाहिलं तर वातावरण थोडंसं तापलेलं होतं. दुकानदार 2 माणसांची तावातावाने हुज्जत घालत होता. विषय अर्थातच ग्रामपंचायत निवडणूक. मी शांतपणे ऐकत होते. निवडणुकांच्या आणि राजकारणापासून 4 हात मी लांबच राहते. झाले होते काय की त्या दुकानदाराच्या वहिनीने फॉर्म भरला होता, तोही यांना काहीही कल्पना न देता. त्यामुळेच खरं तर त्यांचा इगो दुखावला गेला होता. पण तो सारखा एकाच गोष्टीचा उल्लेख करत होता आणि नेमकी तीच गोष्ट मला खटकत होती. तो सारखा एकाच मुद्द्यावर जोर देत होता की ही विधवा बाई कोणत्या तोंडाने मत मागायला जाणार. मी हात पडायचे नाही असं ठरवत होते. राजकारणाच्या गोष्टीत सुद्धा पडू नको असे मी सारखं मनाला बजावत होते. पण विधवा असल्यामुळे तिने बाहेर पडायचं नाही हे ऐकून मात्र मला न बोलता राहणं जमेच ना. अशा वेळेला गप्प बसणे म्हणजे अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणेच. मी म्हटलं काय झालं ती निवडणुकीला उभी राहिली तर? नवरा जाऊनही आता 2 वर्ष झाली, काय हरकत आहे? त्यावर त्याचं म्हणणं, म्हणून काय झालं, शेवटी विधवाच ना, मग मात्र मला राहावेनाच. म्हणून मी शेवटी बोललेच. त्यानं म्हटलं कदाचित तुम्हाला माझं बोलणं आवडणार नाही, पण तिने विधवा आहे म्हणून निवडणुकीला उभे राहायचं नाही हे काही बरोबर नाही. बाकी तिने फॉर्म भरताना घरच्यांशी चर्चा करायला हवी होती हा मुद्दा तुमचा बरोबर. त्याला कितपत पटले माहिती नाही,
पण किमान मी माझे म्हणणे तरी मांडले. मला त्याच्या वहिनीचे मनापासून कौतुक वाटले. एखादी बाई विधवा होते हा तिचा गुन्हा आहे का? मग तिने गुन्हेगारासारखं तोंड लपून का राहावे? एखाद्याची बायको मेली तर तो सुद्धा असंच तोंड लपून राहणार का? आणि मुख्य म्हणजे जेव्हा एखाद्या बाईचा नवरा मरतो तेव्हा तिने घराबाहेर पडायला नको म्हणून तिची आणि तिच्या मुलाबाळांची तुम्ही आर्थिक जबाबदारी उचलणार का? ही जबाबदारी घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला असं वाटत असतं की तिने स्वतः कष्ट करावे आणि पैसे मिळवावे म्हणून. मग आताच विरोध का करता? सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या व्यापाऱ्याची बायको जी शेजारी उभी होती ती आपल्या नवऱ्याची रीव ओढत होती. म्हणजे तिलाही असं वाटलं नाही की ती आपली जाऊ ही आपल्यासारखीच बाई आहे, आपण तिला पाठिंबा दिला पाहिजे. विचारांची जडणघडण मागासलेली आहे. कधी शिकणार आपण आपल्या माणसाशी माणूस म्हणून वागायला? कधीतरी या स्त्रियांना कमी लेखण्याच्या वैचारिक गुलामगिरीतून आपण बाहेर पडणार आहोत की नाही? या सगळ्यात महत्वाची आणि वाईट गोष्ट कुठली असेल तर ह्या सगळ्याला कारणीभूत आपण बायकाच असतो. कदाचित हे ऐकायला माझ्या भगिनींना वाईट वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. सुनेच्या अशा काही मुस्कट बाबीला बऱ्याचदा सासू जबाबदार असते आणि काही ठिकाणी एखाद्या स्वभावाने गरीब सासूला सुनेचा जाच सहन करावा लागतो. थोडक्यात काय तर बाईच बाईच्या अधोगतीला कारण बनते. अर्थात हल्ली बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती बदललेली आहे. सासवा सुना नंदा भावजया यांचे पारंपरिक शत्रुत्वाचे नाते मैत्रीकडे झुकू लागले. पण अजूनही हवा तसा आणि हवा त्या प्रमाणात बदल झालेला नाही. एकीकडे आपण 21व्या शतकाच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे स्त्रियांवरच्या अन्यायाची अत्याचाराची बातमी नाही असा एक दिवस जात नाही. पेपर उघडून बघितल्यानंतर प्रत्येक पेपरमध्ये 1-2 बातम्या तरी स्त्रियांवरच्या अन्यायाच्या असतातच असतात. हे चित्र जर बदलायचे असेल तर आपणच कणखर बनणे आवश्यक आहे. अजून किती वर्ष आपण कुबड्या वागत फिरणार आहोत? प्रत्येकाने किमान स्वतःमध्ये जरी परिवर्तन घडून आणले तरी चित्र पालटायला वेळ लागणार नाही. हे अगदीच खरं आहे. बऱ्याचदा या गोष्टी प्रत्ययास येतात पण हळूहळू यात बदल होतोय हे नक्की. बायका सजग होत आहेत. त्यांची कर्तव्य आणि हक्क यातला फरक त्यांना समजू लागलाय. आता आपल्याच समूहातल्या अनुराधाताई दीक्षित यांची ही कविता बघा ना. संक्रमण. सखी कधी काळी तू गार्गी मैत्रेयी झालीस. सखी कधी काळी तू गार्गी मैत्रेयी झालीस. बराच काळ मात्र केवळ संदर्भातच राहिलीस. बराच काळ मात्र केवळ संदर्भातच राहिलीस. जखडून इतकी गेलीस जेव्हा असंख्य बंधनात. जखडून इतकी गेलीस जेव्हा असंख्य बंधनात. जग तेव्हा चाललं होतं म्हणे नव्या सहस्रकात. जग तेव्हा चाललं होतं म्हणे नव्या सहस्रकात. देशाच्या स्वातंत्र्याचं आलं नवं संविधान. देशाच्या स्वातंत्र्याचं आलं नवं संविधान. स्वातंत्र्य समता बंधुतेचं करू लागलं गुणगान. स्वातंत्र्य समता बंधुतेचं करू लागलं गुणगान. शिकून तू कमावती होता घरदार गेलं शिकून. शिकून तू कमावती होता घरदार गेलं शिकून. परी पुरुषी वर्चस्वाचा लगाम राहायला टिकून. परी पुरुषी वर्चस्वाचा लगाम राहायला टिकून. अशी लढून झगडून तू चालली आहेस पुढं. अशी लढून झगडून तू चालली आहेस पुढं. प्रगतीच्या दिशेनंच तुझं पाऊल आता पडे. प्रगतीच्या दिशेनंच तुझं पाऊल आता पडे. क्षितिजावर क्रांतीचा अरुण रथ उभा आहे. क्षितिजावर क्रांतीचा अरुण रथ उभा आहे. होणार उषक काल तुझीच वाट पाहत आहे. होणार उषक काल तुझीच वाट पाहतो आहे. वा, ही पहाट नक्कीच होणार बघ. आज आपण सहज सगळीकडे वावरतो पण अशा अनेक महिला असतात ज्या अनेक बंधनात अजूनही अडकलेल्या असतील. त्यात कधीतरी यातून मुक्त होणार हे नक्की. खरंय. जुन्या रूढी परंपरांना जुगारून पाहता जरा. जुन्या रूढी परंपरांना जुगारून पाहता जरा. मनमुक्त पाखरू झाले हृदय भासे वसुंधरा. मनमुक्त पाखरू झाले हृदय भासे वसुंधरा. सरली भूलभ्रांती मनाची केले रिक्त कडाना. सरली भूलभ्रांती मनाची केले रिक्त कुंद कडाना. साध शृंगार आकांक्षाचा चढविला विद्या लोचना. साध शृंगार आकांक्षाचा चढविला विद्या लोचना. सोडविली बिलवरी बेडी. सोडली बिलवरी बेडी. अस्तित्व झाले मुक्त. उघडला कवटसा मनाचा दशदिशा खुणावती आरती.
उघडला कवडसा मनाचा दशदिशा खुणाविती आर. जोडव्यांचा नको तो जाच, जोडव्यांचा नको तो जाच, नको नथीचा दिखावटी साज, नको नथीचा दिखावटी साज. सैलाविल्या मौतिक माळा, सैलाविल्या मौतिक माळा, त्यागिली आभूषणे आज. सोन्यात गोठल्या हुंडक्यांचे, तोडले रेशमी कोश, सोन्यात गुंठल्या हुंडक्यांचे, तोडले रेशमी कोस, घुसमटलेल्या श्वासासाठी झाले मोकळे आकाश, झाले मोकळे आकाश. स्वाती, तू म्हणतेस तसं हळूहळू समाजमान बदलेल, आपणही बदलू आणि आकाश मोकळंही होईल. पण खरंच सुपरवुमन होण्याच्या नादात आपण जास्तच त्यात अडकत नाही ना? अधिकच स्वतःला अडकवून घेतोय का? हो ना, सुपर विमन सिंड्रोम माहीत आहे ना. मी सगळं करणार ही भूमिका ही त्रासदायकच आहे बरं का. आवाज चालली पंढरपूरला अशी आपली अवस्था आहे. इकडे पंढरपूरला जायची तयारी तर करायची आणि सतत घरातच घुटमळत राहायचं. हो ग, याच संकल्पनेवरची माझ्या आईची एक कविता आहे. जात होते पंढरीला सून माझी गर्भारशी, जात होते पंढरीला सून माझी गर्भारशी, मीच येतो तुझ्या दारी विठू बोलला कानाशी, मीच येतो तुझ्या दारी विठू बोलला कानाशी. जात होते पंढरीला लेक भुके जुना आला, जात होते पंढरीला लेक भुके जुना आला, देता भाकर तयाला तृप्त विठूच भेटला, देता भाकर तयाला तृप्त विठूच भेटला. जात होते पंढरीला नातू झेपावे मिठीत, जात होते पंढरीला नातू झेपावे मिठीत, साधविता पांडुरंग त्याच्या दिसला दिठीत, साधविता पांडुरंग त्याच्या दिसला दिठीत. जात होते पंढरीला गाय हंबरे गोठ्यात, जात होते पंढरीला गाय हंबरे गोठ्यात, भुके जल्या वासरांच्या विठू भासला हाकेत, भुके जल्या वासरांच्या विठू भासला हाकेत. जात होते पंढरीला आले लेकन जावई, जात होते पंढरीला आले लेकन जावई, प्रकटले परब्रह्म दारी दिसे रखुमाई, प्रकटले परब्रह्म दारी दिसे रखुमाई. जात होते पंढरीला श्रांतनाथ ओटीवर, जात होते पंढरीला श्रांतनाथ ओटीवर, कसा एकटा मी राहू शब्दे कातरे अंतर, कसा एकटा मी राहू शब्दे कातरे अंतर. चंद्रभागा अवतरे झणी चार नयनात, चंद्रभागा अवतरे झणी चार नयनात, झाला दिव्य साक्षात्कार सदनीच्या पंढरीत, झाला दिव्य साक्षात्कार सदनीच्या पंढरीत. छान मामींची. खरंय बाई, आम्ही लेखिका असं म्हणतो, शब्दांची अगदी लिलया खेळतो, पण रोजच्या रोज येणारा जो भाजीचा प्रश्न आहे ना, तो मला जाम सतावतो. खरं तर पंढरीला गेलं तरी आव्हाना जे डोक्यात असतं तेच माझ्या डोक्यात असतं. म्हणजे मला असं वाटतं, गाव वालं नाही चाहिए हमें ऐसी जिंदगी असे म्हणत कुडाच्या टाकीवर चढून एवढून सांगावं शोलेमधल्या धर्मेंद्रसारखं, चला नको असली जिंदगी. रोज उठा आणि भाजी काय करू, भाजी काय करू, जेवण काय करू असा प्रश्न. मला न आवडणाऱ्या ही माझ्या भाजीची गोष्ट, अजिबात न आवडणारी गोष्ट ह्याविषयी लिहा असं जर सांगितलं ना, तेव्हा मला जगच गुलाबी दिसायला लागलं. असं काही नाही, मला फक्त भाजी करायला जेवण करायला आवडत नाही. लिस्टच्या लिस्ट समोर यायला लागली. खरं तर आपण बेडूक वर्गात हवं होतं. म्हणजे काय की एकदा काय ते खाल्लं आणि जमिनीखाली जाऊन बसलं. 6 महिने समाधी अवस्था. आणि तिथे बसून सुद्धा मी गप्पा बसली नसते, तिथे बसून कविता आल्या असत्या. या शिरीनी वाहतो सुका पाचोळा, बसून करतो इवलाले अंग चोळा मोळा, असल्या कविता पण मला सुटल्या असत्या. रोज रोज उठा आणि त्या पोटाच्या मागे धावा. 2 तासांनी विवेकर असल्यासारखं भूक भूक तंत्राने मागे लागतो. ते दीक्षित मला त्यामुळे आवडतं का, तर त्यांनी सांगितलं दिवसातलं 2 वेळा खा. सर्वांनी जर असं दीक्षित डाएट पाळलं ना, तर आयुष्यात पण सांगते आयुष्य असं सुंदर होऊन जाईल ना. खरंच
किती सुंदर आपण गप्पा गोष्टी करत राहू, सुसंवाद करत राहू घरात, आणि आहात कुठं गोकुळ येऊन जाईल घराचं गोकुळ. भारताचं पण परराष्ट्र धोरण ठरवताना भारत आणि अर्थव्यवस्था, त्याचं दरडोई उत्पन्न असले विवरण आखताना सुद्धा भाजीचा मुद्दा विचारात घ्यायला पाहिजे. अगदी असले बारीक सारीक विषय हाताळले जाताना सर्व कॅबिनेट मंत्री जमले पाहिजेत आणि 500च्या वर सभासद म्हणून भाजी कुठली केली जावी ह्याचं एक सर्क्युलर आलं पाहिजे. म्हणजे काय, तर सोमवारी भेंडी करा, मंगळवार असेल मंगळवारी तुमचा बटाटा शिजला पाहिजे, बुधवारी लाल भाजी आली पाहिजे. अशी नियमावली जर सादर झाली तर तसं स्टेट आणि जिल्हा पातळीवर सगळीकडे सर्क्युलर आलं तर सामान्य जनता त्यांच्या ताकदीनुसार भाज्या वाटप करून, जीवनसत्वे वाटप करून आपले जीवनसत्व वाढवून घेतील. हा प्रश्न शिखर परिषद मानला जावा, एकदा काय तो यावर निकाल लागला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. रोज रात्री डोकं टेकलं ना की उद्या चवळी भिजत घालायला पाहिजे होती काय, उद्या भाजी काय करायची, डब्यात काय द्यायची, आंबोळी करणार आहोत तर काय वाटाणे घालू की हिरवी वाटाणे भिजत घालू, गवार निघायला घेऊ की उद्या बटाटाच करून टाकू पटकन, असलं काय काय माझ्या डोक्यात येत राहतं. म्हणजे जिथं बेडरूम मध्ये मोठा पलंग, रोमॅन्टिक नवरा बाजूला, खिडकीतून अशी रातराणी मस्त डोकावत असते, अशा गंधाळ वातावरणात सुद्धा मला रोमॅन्टिक नव्हता. उद्या भाजीचा डोक्यातला विचार भुगा करतो, भुगा डोक्याचा भुगा. हा विषय केवळ भाजी आमची तितकीशी झळ पोचत नाही, पण झळ मात्र ही सार्वत्रिक आहे. हा, जेव्हा कधी एखादी बाई सांगते ना मला स्वयंपाक केलेली खूप आवडतं, तर मी तिला नखशी काढून बघून घेते, अरे एखादी देवी भेटावी असं मला वाटतं. म्हणते बघूयाच एकदा, आपण सगळे टळकी घेऊन तिच्याकडे जायचं आणि म्हणते जेवण करायला आवडतो तर घरी गेल्यानंतर पाणी तरी देते का बघूया. ह्या बाई किती दिवस हे तर चालणार थेर, राजा राणी संसारात ठीक आहे, पण घरात राबता असलेल्या बाई पक्की पिचून जाते, आमटीच्या वाटपात अगदी चक्काचूर होऊन जाते. माझं जेव्हा नवीन लग्न झालं ना तेव्हा मला भातुकलीत कसं जेवण करतात त्यातला राम वाटायचा, तेव्हा जेवण करण्यात राम वाटायचा. पण जसजशी वर्ष पुढे पुढे सरकली तशी माझ्यातल्या रावणाने नापसंती दर्शक एक एक तोंड बाहेर काढायला सुरुवात केली. जेवण नसेल तर मला मिसळ, पावभाजी, उपमा, पिझ्झा, सँडविच, कटवडा, उत्तप्पा, सुटलं ना तोंडावर पाणी, हे सगळं वैविध्य करायला भरपूर आवडतं म्हणजे करायला आणि लिमिटेड लोकांना खायला मिळायला. आपलं केमिकल बॉडी कंपाऊंड तयार होताना देव पाकगृहात गैरहजर होत असेल, म्हणून वरवरची लावली जाऊ टिमकी वाजव असलं सोल्युशन आपल्या ठासून भरून त्याने खाली फाटवलं असणार. सणवार, विशेष खानपान यात रस असणाऱ्या मला रोजच्या रोज रांधा वाडा उष्टी काढा याचा मुळापासून राग येतो. त्या रामरायाचं आणि सीतेचे दाखले उगा देत नाहीत लोक, तो कंदमूळ आणून द्यायचा आणि ही मीठ लावून भाजून देत होती. कंदमूळ भाजत असताना लाकूड खटाळायला लक्ष्मणरावजी शोधत होते. म्हणजे त्यांना काय ते ABCD ते Z सगळी जीवनसत्व पोटात जाणार. सीतामाई आणि रामचंद्र यांना देव असलं टेन्शन, म्हणून तर ती देव झालेत आज आणि आपल्या मनात अधिराज्य करतात. चला स्वतःच मरून सोयवा करूया. आता येताना पण मी जेवण करून आले आणि गेल्यावर सुद्धा अळीची भाजी करणार आहे. अंजली, तू तुझा प्रश्न सोडवलास पण आमचा प्रश्न अजून सुटायचा आहे बरं का. आता बरं संध्याकाळी लग्नाला जायचंय तर कोणती साडी नेसू, आहेर काय द्यायचा, उद्या पाहुणे येणार आहेत, जेवायला काय करायचं, अशा कितीतरी समस्या आहेत बघ. बरं जाऊ दे, जरा गंमतच केली, पण आजकाल ना मला आमच्या आसपास असणाऱ्या वृद्धांच्या ज्या समस्या आहेत त्या बघून खूपच वाईट वाटतं. आज आम्ही सुपात आहोत, काही वर्षांनी जात्यात जाणारच आहोत ना. हो ना ग, आजकाल काय झालंय की मुंबई परदेशी या ठिकाणी मुंबईत किंवा परदेशीत मुलं राहतात आणि गावाकडे फक्त आईवडील एकटे राहतात किंवा घरात एकत्र असूनही संवाद होत नाही. ही मोठी समस्या वृद्धांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसू लागते. किंवा
जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाला तर त्याच्यातला जो मागे राहतो तो एकटा पडतो. ही मोठी समस्या आज इथे आहे. खरंच आहे. आपल्या माधुरी जोशीची या विषयावरची एक सुंदर कविता आहे, मी ती इथे सादर करते. एकाकी उभं एक झाड, एकाकी उभं एक झाड, माळरानावर निष्पर्ण, वाट पाहत कोसळण्याची, मनात घेऊन अनेक प्रश्न. आठवत आहे रोपट्यापासून वृक्षापर्यंतचा दीर्घ प्रवास, आठवत आहे रोपट्यापासून वृक्षापर्यंतचा दीर्घ प्रवास, ऊन पावसात जगण्यासाठी केलेला एकनेक प्रयास, ऊन पावसात जगण्यासाठी केलेला एकनेक प्रयास. गर्द पानांची सळसळ, गर्द पानांची सळसळ, मादक फुलांचा सुवास, गर्द पानांची सळसळ, मादक फुलांचा सुवास, फळांनी ओथंबून शाखा भुलवत होत्या प्रत्येकास, फळांनी ओथंबून शाखा भुलवत होत्या प्रत्येकास. नव्हती परवा वादळाची, नव्हती परवा वादळाची बहरण्याचा होता ध्यास, नव्हती परवा वादळाची बहरण्याचा होता ध्यास. तप्त काचेरी दाहातही सावली देण्याचा अट्टहास, तप्त काचेरी दाहातही सावली देण्याचा अट्टहास. काळामागून काळ सरला, काळामागून काळ सरला, उरल्या खुणानी फक्त भास, काळामागून काळ सरला, उरल्या खुणानी फक्त भास. भरारली पक्षी पाखरं उपभोगून त्याचेच घास, भरारली पक्षी पाखरं उपभोगून त्याचेच घास. सांडून गेली हिरवळ सगळी, सांडून गेली हिरवळ सगळी, पुरता झालाय भ्रमनिरास. उखडू पाहतायत मुळं आताशा, उखडू पाहतायत मुळं आताशा, पुरत नाहीयेत ओले श्वास. घटका अजून भरली नाही, घटका अजून भरली नाही, जीर्ण होते एक आस, घटका अजून भरली नाही, जीर्ण होते एक आस. तरी शुष्क फांद्यांचेही सुटत नाहीयेत मोहपाश, तरी शुष्क फांद्यांचेही सुटत नाहीयेत मोहपाश. राहून उभं आयुष्यभर धरली आभाळाची प्यास, राहून उभं आयुष्यभर धरली आभाळाची प्यास. आता हळूच निजावं धरणीवर अन करावा शेवट, आता हळूच निजावं धरणीवर अन करावा शेवट खास, अन करावा शेवट खास. मुलीनो, सॉरी महिला दिन आहे ना म्हणून बायकानो म्हणूया. एकदमच गंभीर झालात का सगळ्या? आपल्या माधुरीचाच एक शेर आहे. संसाराच्या पडद्यावरती जरी भूमिका वेगवेगळ्या, संसाराच्या पडद्यावरती जरी भूमिका वेगवेगळ्या, तरी लाघवी अल्लड अवखळ प्रत्येकीतच असते राधा, तरी लाघवी अल्लड अवखळ प्रत्येकीतच असते राधा. अशा कितीही समस्या असल्या तरी ते म्हातारपण एन्जॉय करणारे म्हातारी पण आहेतच बर का. आता ही साठीतली वैशालीताई पंडितांची वाईट चालीची बाई बघा. हल्ली घरात जो तो माझ्या चालीवर सक्त नजर ठेवून असतो. गेल्या काही दिवसापासून माझी चालचलन बिघडली असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलंच होतं म्हणा. माझ्या स्वतःच्या ते लक्षात आलं नसेल का, पण अगदी गळ्याशी आल्याशिवाय मला बोबाटा करायचा नव्हता. या वयात आता असला थिरथिरेपणा शोभत नाही बाईच्या जातीला. अशी दाही दिशांना कावकाव झाली असती ती वेगळीच. अर्थात बाईला कोणत्याही वेळात हेच ऐकायला मिळतं ते सोडून द्या. त्या दिवशी नेहमीसारखीच घरात 100 सूचना ऐकून मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर बेळगावला ट्रिपला गेले. मुलगा, सून, 7 जन्माचा जोडीदार हे तर सूचनांचे गठ्ठेच, पण शाळकरी नातवंडाची पण तरटीप. आजी, मोबाईल मध्ये रिचार्ज मारून घे आणि चार्जिंग उतरलं नाही याची काळजी घे. अरे मला अट्टल मोबाईल खोरायला ह्या सूचना. एक वेळ मंगळसूत्र घालायला विसरेन, पण स्लिंग बॅग मधला मोबाईल गळ्यात अडकवल्याशिवाय लिफ्ट मध्ये पाय ठेवीन की काय मी. असो, पण त्या दिवशी मेली माझी वेळच वाईट. त्या मेल्या ड्रायव्हरमुळे ही वेळ माझ्यावर आली बर का. म्हणजे बघा, आधीच त्याच्याबद्दल कळलं असतं तर काळजी नसती का घेतली. काय तर म्हणे त्याच्याकडे दुसऱ्या राज्यात जाण्याचं लायसन्स नव्हतं, म्हणून त्याने पार लांबच्या रस्त्यावरनं गाडी काढली. आई ग, रस्त्यावरून नव्हे खड्ड्यातून खडबडवत नेली गाडी. पार टपाला टाळकी हापटत गेली आमची. पण ट्रीपचा जोश चढलेला जिला तिला आदळणाऱ्या कमरा धरून विवळत पण होतो आणि खिदळत पण होतो.
सगळ्या एकाच वयाच्या आम्ही घरात हे असं खो खो हसता कुठे येतं? आजूबाजूला सुना असतात, शाळा कॉलेजात जाणारी नातवंड असतात, अधूनमधून जावई हालहवाल विचारायला येत असतात. त्यांच्या समोर इमेज जपावी लागते बर का. त्यातून नवऱ्याचा तर इमेजच्या बाबतीत म्हणजे माझ्या इमेजच्या बाबतीत जरा भलताच कटाक्ष असतो. एरवी यांचे पत्ते कुठे टोळभैरव घरी आले की त्यांच्या चालतात त्या म्हणे इंटेलेक्च्युअल चर्चा. गेल्या आठवड्यात माझी 61 झाल्यापासून आता मी तब्येतीला सांभाळून राहिलं पाहिजे, जास्त दगदग करता कामा नये अशा पोराटोरांपासून सूचनाबाजी सुरू झालीये. दगदग म्हणजे काय ते कळतच नाही मला बहुतेक. नवऱ्याचे मित्र घरी आल्यावर 1526 चहाचं आधण चढवणं, नातवंडांना त्यांच्या फरमाईशी करून घालणं, कामवालीनं दांडी मारली की सुनेला त्रास नको म्हणून ती कामावरून यायच्या आत काम निपटणं, याला दगदग म्हणत नाही. फक्त माझ्या मैत्रिणींबरोबरचे मी ठरवलेले बाहेर जायचे कार्यक्रम एकाएकी दगदग खात्यात जमा होतात. मी नाही हल्ली जुमानत फारशा असल्या विरोधी सूचनांना, करायचं ते करतेच. पण मग साधी शिंक आली तरी हा जा जा अजून भटकायला असं ऐकायला लागतं. मुलगा तर आता स्वतःला माझं सिंगल पेरेंटच समजू लागलाय. सतत आई आता तुझं मैत्रिणी बरोबरच बाहेर बिहेर जाणं बंद. रात्री अपरात्रीचे तुमचे नाटक सिनेमे बस झाले. तुझी साहित्य संमेलनही आता टीव्हीवर दाखवतात ती पुरे. तुम्हाला काय कोणी निमंत्रित कवी म्हणून बोलवत नाहीत काही. तुम्ही सगळ्या हा हा ही ही करायला जाता. तिथं तुला काय झालं? पडली स्टेजवर, गाडीत चढताना पाय निसटला तर केवढ्याला पडेल? आम्हाला कळणार कधी नि आम्ही येणार कधी? या शुभ बोलण्यावर कार्ट्याला बदडावंसं वाटलं तरी आम्ही मैत्रिणी जीवाला सांभाळूनच जाये करतो. हंतरुणावर पडून दुसऱ्याची सेवा घ्यायला कुणाला आवडेल? हातीपायी धडच राहायला हवं. कान तर शाबूत हवेतच. सुनेच्या माहेरची येतात तेव्हा काय काय कुसकुसतात ते कळायला नको का? तर त्या दिवशी मात्र हरवलं बाबा ड्रायव्हरनं. खिळखिळी झाली पाठनी कंबर तरी तसंच रेटलं. पर्स मधली पेनकिलर गेली आणि दंग्यात सामील झाले. असं करत रात्री 11ला पोचले घराशी. उभं राहत नव्हतं, एवढे वेग घेत होते कमरेतून. पण नवऱ्यानेच दार उघडलं तेव्हा चेहऱ्यावर बळच. कुठे काय? काहीच नाही, मस्त झाला प्रवास असा भाव आणला. तू अशी काय चालतेस? काय झालंय असं विचारलं त्यानं. पण कमरेतल्या कळनं दगा दिला हो ऐनवेळी. आई ग करत मी बसकन मारली खुर्चीवर. कमरेत उसण भरली आहे वाटतं. मी कसं कसं कबूल केलं. मात्र नवऱ्याने हाका मारून मारून सगळं घर जागं केलं. माझ्याजवळ बसत तर मी सांगत असतो नेहमी असं तुणतुणं वाजवायला घेतलं. री ओढायला, जिजीरा दाजीबा करायला सुपुत्र सरसावले. बाबा हिला सकाळीच बहुतेक त्रास होत होता. मला ती निघाली तेव्हाच तिच्या चालीत बदल जाणवला. त्याने आता स्वरचित कडवीच म्हणायला घेतली. म्हणजे एकीकडे कोणी गोळ्या देतय, बाम लावतय चाललं होतं. पण मला आरोपीचा पिंजऱ्यात ठेवून काय ढेकळ गोड लागणार ती सेवा. विवळ्याची पण सोयी. शेवटी गरम चहा घेऊन आलेल्या सुनेलाच दया आली. पुरे हो, किती बोलाल, त्यांना चहा घेऊ दे आणि पडू दे स्वस्त. इतकं वाटलं ना मला तिच्याबद्दल. म्हणलं आपण मैत्रिणींच्यातही हिच्याबद्दल अधूनमधून बरं बोलायला पाहिजे. मसाज शेकणं सगळं सुरू होतं. पण आमचं ऐकलं असतंच तर ही लॉंग प्ले रेकॉर्ड सुरूच बॅकग्राऊंडवर. मसाजासाठी तेल लावण्याचं पुण्यही लहान थोर मंडळी कमावून घ्यायची. तेव्हा मीही गेले सगळे तेल लावत असं उसनं फेडून घ्यायची. मी जेमतेम आवश्यक त्या कामासाठी उठत होते तेव्हाही छे अजून चाल चांगली नाही असे अनुद्गार काढले जायचे. अख्खं तरुण पण आठवून गेलं हो. पोरीच्या चालचलवणुकीवर डोळ्यात तेल घालून लक्ष असायचं. तर यथावकाश उसणबाई घरी गेल्या. माझी मी आधाराशिवाय व्यवस्थित चालू लागले आणि आता मी चांगल्या चालीची बाई म्हणून घरात मान्यता पावली आहे. वैशाली त्यांची ही चाल म्हणजे या रेड कार्पेटवरली कॅटवॉक आहे. तर मला वाटतंय आपण अशीच एक कविता आहे
मधुराची ती घेऊया लगेच. खरं तर सौंदर्य हे एक शास्त्र आहे आणि त्यातनं उणिवा शोधून मग आपण त्याला चांगल्या ह्याच्यात सौंदर्य अजून वाढवतो. पण ते करत असताना त्याच्यात फॅशनच्या जगतात काय काय गमती जमती होतात आणि मग मलाही ते करणं भाग पडतं सल्ला त्यांचा मानून. अशीच एक कविता आहे. नवा कोरा लूक तिचा. नवा कोरा लूक तिचा केस झाले लक्ष. नवा कोरा लूक तिचा केस झाले लक्ष. कुरळ्याचं स्ट्रेटनिंग आणि क्रेडिटसाठी भक्ष. स्टेप विथ लेअरचं जुळलं कॉम्बिनेशन. स्टेप विथ लेअरचं जुळलं कॉम्बिनेशन. करड्या पांढऱ्या केसांचं ओझरतं हे दर्शन. केसांच्या या लड्या अन व्हॉल्यूम झाला बलून. केसांच्या या लड्या अन व्हॉल्यूम झाला बलून. तानापिही निपाजा गेले त्यात रंगून. गडद फिके रंग सारे. गडद फिके रंग सारे टिचकी मारून गेले. गडद फिके रंग सारे टिचकी मारून गेले. ताळूवरल्या केसांचे त्या कोलाज पिक्चर झाले. मोरपंखी शेपटाचा त्या हॉर्स होऊन गेला. मोरपंखी शेपटाचा त्या हॉर्स होऊन गेला. साळींदरच्या काट्यांसारखा उलटा टांगतात झाला. भाळावरली तांबडी बट. भाळावरली तांबडी बट गालावर त्या ओघळे. चबी चिक्सा रक्तिमा कुठल्या कुठे पळे. नव्या कोऱ्या लुक्सची फजिती का मजा. नव्या कोऱ्या लुक्सची फजिती का मजा. चित्र विचित्र फॅशन्सची खऱ्याला का सजा. चित्र विचित्र फॅशन्सची खऱ्याला का सजा. फॅशन हा तर सध्याच्या काळातला नवीनच फंड आहे. चित्रविचित्र कपडे, दागिने आणि त्यामुळे डोळ्यावर आणि पर्यायानं मनावर होणारे अत्याचार ही तर आणखीन एक वेगळीच समस्या आहे. त्यावर बोलायचे म्हणले तर अख्खा दिवसही पुरणार नाही. हो ना, मुलांना लागणारी व्यसने, त्यांच्या आत्महत्या, मूल्यांची होत चाललेली घसरण असे अनेक प्रश्न समाजात आवसून उभे आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने कौटुंबिक, सामाजिक, मानसिक हिंसाचार, शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या असं अजून आपण बोललं पाहिजे आणि असं अपेक्षित असेल. या समस्या अजूनही काही प्रमाणात आहेतच, पण सुशिक्षित आणि सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहायला शिकलेल्या आम्ही महिलांनी आता पुढचे पाऊल टाकायची गरज आहे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच थोड्या वेगळ्या समस्यांना आम्ही ऐलमा पैलमाच्या सख्यांनी आमच्या साहित्यातून हसत खेळत हात घालण्याचा प्रयत्न केलाय. हो ना, महिला सृजनशील असतात. मातृत्वाची देणगी निसर्गाने फक्त त्यांनाच बहाल केली आहे. त्या सृजनत्वातून निर्माण झालेली आमची पुढची पिढी महिलांकडे माणूस म्हणून बघायला शिकेल यासाठी आमचा प्रयत्न असेल. म्हणून एक स्त्रीच मानल्या गेलेल्या या भारतभूमीच्या आम्ही लेकी नलिनी कुवळेकर यांच्या शब्दात म्हणतोय. मी रणधीरा भारत दुहिता रणजितांची मी तर माता. मी रणधीरा भारत दुहिता रणजितांची मी तर माता. रणांगणी मम बंधुरंगती, रणांगणी मम बंधुरंगती. मीच पतीची प्रेरक शक्ती, मीच पतीची प्रेरक शक्ती. इतिहासाला उमजले स्मरता. मी रणधीरा भारत दुहिता, मी रणधीरा भारत दुहिता. रणजितांची मी तर माता. आशरथाला मम बाहूंचा, आशरथाला मम बाहूंचा. रिपुबळी मम चातुर्याचा. उदरी घेई जन्मशूरता, उदरी घेई जन्मशूरता. मी रणधीरा भारत दुहिता, मी रणधीरा भारत दुहिता. रणजितांची मी तर माता, रणजितांची मी तर माता. पावित्रे मम हरेल रावण, पावित्रे मम हरेल रावण. अनुलंग दुष्टांना अंगण, अनुलंग दुष्टांना अंगण. जिंकिल काळा माझी निष्ठा. मी रणजिता भारत दुहिता, रणजितांची मी तर माता. मी रणधीरा भारत दुहिता, रणजितांची मी तर माता.
कंकणासवे खड्ग भूषविल, कंकणासवे खड्ग भूषविल, संग्रामी हे वज्राचे कर. अन्यायाने चिडून उठता, मी रणधीरा भारत दुहिता, मी रणधीरा भारत दुहिता, रणजितांची मी तर माता, रणजितांची मी तर माता. भूतकाळ करी मजला वंदन, भूतकाळ करी मजला वंदन, वर्तमान मजवरी विसंबून, वर्तमान मजवरी विसंबून. भविष्य गाईन गौरव गाथा, रणजितांची मी तर माता, मी रणधीरा भारत दुहिता, रणजितांची मी तर माता, मी रणधीरा भारत दुहिता, रणजितांची मी तर माता, रणजितांची मी तर माता. धन्यवाद.